मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय सूरज. सूरज यायचा आहे. आपण आहात मॅन ऑफ द मॅच, मॅन फ्रॉम बुरंबाळ. नक्कीच सामन्याला कलाटणी दिली, चांगला खेळ सूरजच्या माध्यमातून राहिला. सूरज, चला कर्वे संघ आपण देखील आपला एक प्रतिनिधी पाठवत आहे. या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपल्याला सन्मानित करत आहे. सूरज यायचा आहे आपण व्यासपीठावर आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकार करायचा आहे. 3 षटकांचा सामना, दुसऱ्या फेरीतील तिसरा सामना आपण पाहतो. एका बाजूने श्री निराई मांडले स्पोर्ट्स मांडलेवाडी आणि त्यांना फाईट करतात श्री विठलाई पुरचाई स्पोर्ट्स अल्तूर. नक्कीच अल्तूर संघाने नाणेफेक जिंकले, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, आमंत्रित केले फलंदाजीसाठी मांडलाईवाडी संघाला. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. शो द गुड क्रिकेट, शो द क्वालिटी क्रिकेट. 3-1 लेट्स प्ले. पहिला चेंडू ऑन साइडला खेळून काढला, डीप मध्ये राजेश आहेत बाउंड्री लाईन वर. 2 धावा अर्जित केल्याने या ठिकाणी मी विनंती करतो, एक दिलदार व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस म्हणून ओळख झालेले किरण शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि तो जातोय मॅन फ्रॉम बुरंबाळ सूरज. त्याच्या बॅट म्हणून तब्बल 19 धावा आणि मॅच विनिंग पारी नक्कीच राहिली आहे सूरज याची. पुढचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण जातोय, गॅप मोठा, नाही धावा न तोटा, चेंडू फरार. आपण स्वतःची काळजी घ्यायची आहे. पुन्हा एकदा सांगेल सर्व खेळाडूंना, आपण नक्कीच या ठिकाणी स्वतःची काळजी घ्यायची आहे. स्वतःची काळजी घेऊन इथे मात्र आपण आपला खेळ दाखवायचा आहे. विनंती असेल अल्तू संघाला देखील जरा खेळाडू दुखापत ग्रस्त असेल, आपण एक अतिरिक्त खेळाडू आपण घ्यायचा आहे. आणि 4 धावेच्या मध्ये नक्कीच धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो तब्बल 6 या आकड्यावर. 3 षटकांचा हा सामना आहे आणि 12 मिनिटांमध्ये आपल्याला या ठिकाणी षटक हाताळायचे आहेत. याच अनुषंगाने आपल्याला देखील गोलंदाजी करावी लागेल. नक्कीच थोडं उशिराने आहोत आपण. विनंती असेल आपण अल्तूर संघाला देखील आता थोडं मात्र स्पीडअप घ्यायचं आहे. योगेश फिट आहे, थँक्यू. चला नवीन बॉल द्यायचा. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, विनंती आहे. अमोल आपण देखील थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. नक्कीच व्यासपीठावर मान्यवरांची मांदियाळी देखील आपल्याला पाहायला मिळते.
संध्याकाळचं सत्र आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्व खेळाडूंचा, मान्यवरांचा आणि सर्व प्रेक्षकांचा देखील मी समालोचक विनोद पाटील आपलं सहर्ष स्वागत करतो आणि जातो मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू रिव्हर्सचा अटॅम्प इथे मात्र अनसक्सेसफुल फटका आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच प्रयत्न केला होता आणि प्रयत्नामध्ये असफल ठरतायत अमोल. डॉट चेंडू काउंट केला जातोय. पहिला चेंडू 2 धावा, त्यानंतर चौकार, त्यानंतर आता मात्र डॉट चेंडू आलाय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 3 षटकांचा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र लेग साइडला दिशा दिले चेंडूला. बॅटची लिडिंग एज दान 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 करत चेंडू जातो सीमारेषे पार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट मध्ये विकेट. निलेश स्टेप आउट करून काढण्याचा प्रयत्न. बॅट इथे मात्र काय करताय आणि स्वतःवर नाराज आपल्याला पाहायला मिळतात. विकेटचं होतोय पडतान. धक्का क्रमांक पहिला लागतोय अमोलच्या स्वरूपामध्ये. मानलई वडी सांगा. आपल्याला पाहायला मिळाले क्षेत्ररक्षण करताना खेळाडू. नक्कीच डायरेक्ट हिट आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. अमोल पिंपळे नक्कीच तंबूच्या आसऱ्याला आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 वर आपण पाहतोय गणेश काटकर. नक्कीच सध्या नॉन स्ट्रायकिंगला असतील. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा आपण गोलंदाज पाहतोय निलेश. राईट मध्ये विकेट. पुढचा चेंडू यावेळेस फटका चांगला आहे. अंतर देखील गाठलं जाईल का? अंतर देखील गाठलंय. इट्स मॅक्झिमम बिग हिट. षटकार. पहिलं षटक संपताय आणि पहिल्या षटकाचा वादळी खेळ संपुष्टात आल्यानंतर धावफलकावर धावा लागलेत 16. 16 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. मानलाई वडी संघ 3 षटकांचा सामना. नक्कीच या ठिकाणी जवळजवळ 4 मिनिटं संपलेली आहेत. अजूनही 8 मिनिटांचा खेळ शिल्लक आहे. 8 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटक हाताळायचे आहेत. त्याच अनुषंगाने आपल्याला गोलंदाजी करावी लागेल. अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण नोंद घ्यायची आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सौरभ. दुसऱ्या षटकामध्ये सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं. राईट मध्ये विकेट. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू आणि फुल टोल वसूल केलाय. पुन्हा एकदा चेंडू जातो सीमारेषे पार. झालाय फरार. इट्स मॅक्झिमम. बिग हिट पाहायला मिळाला. नक्कीच गणेश काटकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात स्ट्रायकिंग एंड. आणि पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर आक्रमण आणि आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र सुरेख चेंडू. क्या बात आहे. इथे मात्र फलंदाज बीट झाले. यष्टी रक्षक देखील बीट
यावेळी देखील आडव्या बॅटनं ऑन साइडला खेळून काढलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. एक धाव अर्जित केली. दुसरी धाव देखील शीताच्या चपळाईने बघता बघता पूर्ण केले. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेच्या मध्ये धाव फलक जाऊन पोहोचतोय तब्बल 28 या आकड्यावर. 28 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. मांडलाईवाडी संघ नक्कीच सध्या भक्कम स्थितीमध्ये आहे. यावेळेस मिस टायमिंग शॉट आणि ते मात्र टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर गणेश चाके. गणेश बॅक टू डक आउट. नवीन फलंदाज आपण पाहतोय. फलंदाजसाठी इनॅट नंबर 4 वर बबन. नक्कीच या ठिकाणी थोडस संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र डॉट चेंडू येतोय. क्या बात आहे. सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सौरभ याने कमबॅक केला या सामन्यामध्ये. या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र थोडसा धावगतीला बेड्या गाठल्यात सौरभ याने. यावेळी फटका चांगला आहे. मध्ये देखील आहे. अंतर देखील गाठलंय. पुन्हा एकदा चेंडू झालाय फरार सीमारेषे पार. इट्स मॅक्झिमम षटकार. वर मुख्य व्यासपीठावर आपण पाहणार आहोत सन्माननीय आदरणीय नक्कीच पनुंद्रे गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सुनील पाटील साहेब सुभेदार यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर केला जातोय. आयोजन कमिटीला विनंती असेल आपण नक्कीच या ठिकाणी सुनील पाटील साहेब यांचा विशेष सन्मान नक्कीच सन्माननीय आदरणीय विलास पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मान्यवरांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. डाव्या मैदानाच्या आतमध्ये शेवटचा आणि अंतिम ओव्हरचा षटक आपल्याला पाहायला मिळतंय. समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू झालाय फरार. आणखी एक दिमागदार चौकार. प्रतिष्ठित व्यक्तिमत्व दिलखुलास दिलदार व्यक्तिमत्व नक्कीच सुभेदार सन्माननीय आदरणीय सुनीलजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर केला जातोय. नक्कीच या स्पर्धेला आपण भेट दिलीत. या स्पर्धेत आपण सहभागी झालात. आयोजकांच्या वतीनं आपलं देखील विशेष कौतुक आहे आणि विशेष आभार आहेत. या नक्कीच या ठिकाणी आपण पुन्हा एकदा प्रतिष्ठित व्यक्तिमत्व पनुंद्रे गावचे ग्रामस्थ एक दिलखुलास व्यक्तिमत्व विलास पाटील साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी आयोजकांच्या वतीने केला जाईल. मी विनंती करतो सन्माननीय आदरणीय रंगराव उकिरडे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय आदरणीय विलास पाटीलजी साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर केला जातो. मुख्य स्क्रीनवर देखील आपण पाहणार आहोत. नक्कीच 2 धावा अर्जित केल्या गेल्या. त्या 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 41 या आकड्यावर. 41 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. पुढचा चेंडू यावेळी देखील लोअर फुल टॉस चेंडू अलॉंग दी कार्पेट चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक धाव अर्जित केली. दुसरी धाव देखील बघता बघता पूर्ण गेली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतोय आणि 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 43 या आकड्यावर. नक्कीच धावा जमवल्यात या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळालं. अमोल डगआउटच्या दिशेने या ठिकाणी आपण
पाहणार सन्माननीय आदरणीय दामू उकिरडे साहेब यांचा देखील विशेष नक्कीच श्री जुगाई स्पोर्ट्स पणुदे संघाचे आधारस्तंभ आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय दामू उकिरडे साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला होता। मी विनंती करतो प्रकाश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते नक्कीच मुख्य मान्यवरांचा विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे। नक्कीच या स्पर्धेला देखील आपण सहभागी दाखवली। सकाळच्या 17 पासून या स्पर्धेसाठी नक्कीच मोलाचं सहकार्य दिले त्यांचं देखील विशेष कौतुक आहे। मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गॅप मध्ये आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळेल। एकदा वाजित केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावामध्ये काय गाडत आहे, खराब कलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं आणि 2 धावा नक्कीच मुकंमल केल्यात। नक्कीच जय हनुमान तरुण मंडळ पणुदे गावचा आधारस्तंभ नक्कीच ओळखले जाणारे एक दिलदार व्यक्तिमत्व, दिलखुलास व्यक्तिमत्व श्री सन्माननीय आदरणीय प्रकाश पाटील साहेब यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी विनंती करतो विलास उकिरडे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रकाश पाटील साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर केला जाईल। नक्कीच या स्पर्धेसाठी आपण नक्कीच गावावरून भेट दिलीत। आपले देखील आयोजकांच्या वतीने असोसिएशनच्या वतीने देखील विशेष कौतुक आहे, विशेष आभार आहेत आणि जे काही मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी आपण दिलं त्याबद्दल देखील आयोजकांच्या वतीने नक्कीच विशेष कौतुक। प्रकाश पाटील साहेब यांचा विशेष आभार। चला मांडलाईवाडी संघ आपण देखील लगेच शतक लावून घ्यायचा आहे। या पुढील होणारा सामना आपण पाहणार आहोत गजापूर 11 विपक्ष ARCC बुरंबाळ। दोन्ही संघाच्या संघनायकांनी इनिंग ब्रेक नाणेफेकीसाठी यायचं आहे। नक्कीच इनिंग ब्रेक झालेले आहे। पुन्हा एकदा कॉल करतोय गजापूर 11 आणि ARCC बुरंबाळ दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे। नक्कीच पणुद्रे गावचं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय रंगराव उकिरडे साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी विनंती करतो सर्जेराव पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय आदरणीय रंगरावजी उकिरडे साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। 48 धावांचा टार्गेट आहे। चेंडू मात्र शिल्लक असतील 18 चेंडू आणि 48 धावा। वेळ मात्र असेल 12 मिनिटांचा। या ठिकाणी मुख्य स्क्रीनवर आपण पाहतोय रंगरावजी उकिरडे साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी की मुख्य व्यासपीठावर केला जातो। सर्जेराव पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर आपण विशेष सन्मान पाहतोय की सकाळच्या 17 पासून या स्पर्धेला आपण भेट दिलीत आणि जे काही सहकार्य केलेत त्याबद्दल आपल्या आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक आणि विशेष आभार। चला बॅट्समन पाठवा। चला गजापूर 11 चला लवकर या। नक्कीच या ठिकाणी आपण पुन्हा एकदा पाहतोय पणुद्रे गावचं एक दिलखुलास व्यक्तिमत्व सर्जेराव पाटील साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल। नक्कीच या स्पर्धेसाठी आपण वेळात वेळ काढून दिलात, वेळ काढलात आणि मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल नक्कीच असोसिएशनच्या वतीने आयोजकांच्या वतीने आपलं देखील विशेष आभार आहे, विशेष कौतुक आहे। इथे मात्र नाणेफेक केली जाते। गोजापूर 11 आणि ARCC बुरंबाळ। ARCC बुरंबाळ संघाने नाणेफेक जिंकली। नक्की गजापूर 11 टॉच पिन आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे। गजापूर 11 आपण पाहतोय सुनील पाटील यांच्या शुभ हस्ते सर्जेरावजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावर आपण केला जातोय। दहाव्या मैदानाच्या आतमध्ये विद्यमान सामना आपण पाहतोय श्री निनाय मांडले स्पोर्ट्स मांडलेवाडी विपक्ष विठलाई पूजा स्पोर्ट्स आलतूर। गणेश काटकर पहिला चेंडू क्या बात आहे, भिरकावून दिलाय, चेंडू झालाय फरार। पहिल्या चेंडू आलाय एक बिग हिट, हाय अँड हँडसम। या ठिकाणी आपण सकाळच्या 17 पासून नक्कीच ज्यांनी मोलाचं सहकार्य केलंय असे पणुद्रे गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व
विलाजी उकिरडे साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी विनंती करतो सुनील पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते विलाजी उकिरडे साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे। पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय बिघडतंय काय, पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषे पार सुरेशच्या बॅट मधून। सुरेश बने क्या बात आहे, इथे मात्र ब्लॉक आणि होल करण्याचा प्रयत्न, सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला। कमबॅक केलंय गोलंदाज गणेश काटकर याने, पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार ठोकले होते, त्यानंतर कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय गणेश। नक्कीच महालक्ष्मी इडली आटा सेंटरचे सर्वे सर्वा सन्माननीय आदरणीय सुनीलजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो। मी विनंती करतो मारुती बेलारे साहेब यांच्या शुभ हस्ते सुनीलजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे। यावेळेस ऑन साइडला खेळून काढलाय, इथे मात्र झेल होतोय ड्रॉप। इथे मात्र काय घडतंय, संधीचं सोनं करता आलेलं नाहीये। गोलंदाजाने संधी निर्माण करून दिली होती, त्या संधीचं सोनं मात्र खेळाडूंना करता आलं नाहीये। झेल ड्रॉप नक्कीच एकदा वर्जित केले गेले आणि एका धावेच्या डॉट चेंडू आलाय। यावेळी देखील ब्लॉक अनहोल करण्याचा खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला। गॅप मध्ये चेंडू आहेत, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळालं। एका धावेवर समाधान मानावल्या गेले नाही, एका धावेच्या मध्ये धावफलक नक्कीच पुढे सरकतोय, धावून पोहोचतो तब्बल 15 या आकड्यावर। तर या ठिकाणी श्री जोगाई स्पोर्ट्स पनुद्रे संघाचे नक्कीच आधारस्तंभ असलेले आमचे सचिन उकिडे साहेब यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। मुख्य व्यासपीठावर शेखरजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सचिन उकिडे साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय। नवीन गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अमोल पिंपळे, एक झंझावती वादळ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय, नाव आहे सुरेश बने। यावेळेस का बात आहे, फटका चांगला आहे, अंतर देखील गाठलंय, इट्स मॅक्झिमम बिग इट स्टँड अँड डिलिव्हर। अकरा चेंडू आणि 27 धावांची गरज। सुरेश वैयक्तिक 6 चेंडू आणि 20 धावांची झुंजार खेळी मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतं। सुरेश बने मॅन फ्रॉम अल्तोर मैदानाच्या आतमध्ये एक झंझावती वादळ गोंगावताना आपल्याला पाहायला मिळतंय। गोलंदाजी मार्कवर अमोल, ह्या वेळी देखील ऑन साइडला खेळून काढलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, चांगलं फेकी देखील आपल्याला पाहायला मिळाले। नक्कीच एकदा वर्जित केले गेले आणि एका धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतो तब्बल 22 या आकड्यावर। यावेळी देखील फटका चांगला आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन नक्कीच आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं। नक्कीच या ठिकाणी कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज अमोल, पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता, त्यानंतर लागोपाठ 2 सिंगल आपल्याला एक्झिक्यूट करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। 23 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत। नऊ चेंडू आणि 25 धावांची गरज। यावेळेस मिस टायमिंग शॉट आणि इथे मात्र झेल सुटलाय।
नक्कीच सुरेश बने बघत आणि बघतच बसलेत. नक्कीच त्यांना वाटलं असेल हा झेल टिपला जाईल आणि ते मात्र झेल होता ड्रॉप. एकदा वार्जित केले गेले आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 24 या आकड्यावर. गजापूर 11 संघ आपला निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय गजापूर 11 संघाने. फलंदाजीसाठी आमंत्रित केल्या ARCC बुरंबाल संघाला. यावेळेस मिस टायमिंग शॉट पांडुरंग आहे चेंडू घालून इथे मात्र टिपलाय झेल. एक झंझावती वादळ मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सुहास सुंदर फटका इथे मात्र काय करताय मिस टायमिंग शॉट आल्या माघारी विना कामगिरी करता इथे मात्र परतावं लागेल. करताना इथे मात्र अमोल माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतं. स्वतःवर नक्कीच नाराज असतील. पहिला चेंडू होता. पहिला चेंडूवर नक्कीच या ठिकाणी झेल टिपलाय. अमोल बॅक टू डग आउट. नवीन गोलंदाजी मार्गावर पांडुरंग धावपलकावर धावा लागले 24. 6 चेंडू आणि 24 धावेची गरज. प्रत्येक चेंडूवर आक्रमण आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरेश बने इनफॉर्म फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू मिस टायमिंग शॉट नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होईल. वन बाउन्स गॅदर करतील फेकी करतील दरम्यान एक धाव 2 धावा अर्जित केल्यात. नक्कीच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट देखील आपल्याला पाहायला मिळालं आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक नक्कीच पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय तब्बल 26 या आकड्यावर. आता मात्र 5 चेंडू आणि 24 धावांची गरज. सॉरी 22 धावांची गरज. लोअर फुल टॉस चेंडू गॅप मध्ये चेंडू आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. घडतंय काय बिघडतंय काय इथे मात्र आत्महत्या रनआउटच्या स्वरूपात मात्र तुषार माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच गरज आहे सुरेश आणि सुरेशला स्ट्रायकिंग एंडला राहणं गरजेचं आहे. आलतूर संघाच्या अनुषंगाने नक्कीच सुरेश कडे क्षमता आहे कौशल्य आहे मोठे फटके खेळण्याची. आता मात्र 4 चेंडू आणि 22 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर एक मोठा फटका. प्रत्येक चेंडूवर षटकार येईल का पाहायला मिळेल या 4 निर्णायक चेंडूवर. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा पांडुरंग इथे मात्र मिस टायमिंग शॉट. काय घडतंय काय बिघडतंय. एक धाव अर्जित केले गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव देखील सहज आणि सोप्यारित्या पूर्ण केल्या. आता मात्र 3 चेंडू आणि 20 धावांची गरज. यावेळेस बॅटची लिडिंग एज आणि इथे मात्र कोणतीही चुकी होणार नाही या मांडलाई वडी संघाकडून. मांडलाई वडी संघाने इथे मात्र वर्चस्व गाजवलं या
पाहायला मिळाली. नक्कीच पंचांकडे पाहिलं देखील नाहीये आणि जगावच्या दिशेने आपल्याला परतताना आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच अशीच खेळाडूवृत्ती प्रत्येक खेळाडूने राखली पाहिजे. नक्कीच कौतुकास्पद आहे सुरेश बने. नक्कीच आलतूर संघाचा एक झंझावाती वादा मैदानाच्या बाहेर. नवीन बॅट्समन सागर आणि ते मात्र अलंगी काळपट चेंडू जातो लॉंग ऑफच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एक धाव अर्जित केले गेले. एक चेंडू आणि 18 धावांची गरज आणि इथे मात्र सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय तो निनाई मांडलाई स्पोर्ट्स मांडलाई वडी संघाने. हार्ड लक बॅड लक श्री विठलाई पूजा स्पोर्ट्स आलतूर संघ या स्पर्धेत आपण सहभागी झाला. ज्या खेळाडू वृत्तीने खेळात आपल्या देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक आणि विशेष आभार. आपण जातोय मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने.